नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहोत। प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी आपण थोडी बेसिक माहिती समजून घेऊ। एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला। एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलचा जर एरिया काढायचा असेल आपल्याला तर हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे। समजा एक ट्रायंगल काढला आपण, हा ट्रायंगल ABC आहे। जर या ट्रायंगलचा आपला एरिया काढायचा असेल तर आपण कसं लिहितो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू हाफ होईल या ट्रायंगलचा बेस। जर आपण साईड BC बेस घेतला तर हाईट काय होईल, या व्हर्टेक्समधून टाकलेला BC वर परपेंडिक्युलर ही जी लेंथ असेल ती काय होईल आपली, सपोज AM, ही काय होईल हाईट होणार आहे AM। आपण जर AC बेस घेतला तर B व्हर्टेक्समधून टाकलेला या साईडवर परपेंडिक्युलर म्हणजे ती काय होईल, या ट्रायंगलची हाईट होईल। जर आपण AC बेस घेतला तर, जर आपण AB बेस घेतला तर या व्हर्टेक्समधून या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे काय होईल, त्या ट्रायंगलची हाईट होईल। एक समजा आपण असा एक ट्रायंगल काढला, यामध्ये आता हा जर बेस घेतला आपण, ट्रायंगल समजा ABC आहे हा, जर आपण AB बेस घेतला तर या ट्रायंगलची हाईट काय होईल, या C व्हर्टेक्समधून या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर हा अँगल जर 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल तर त्या ट्रायंगलची हाईट कशी येते, या साईडच्या बाजूला येते। याच साईडवर आपण काय केलेलं आहे, परपेंडिक्युलर टाकलेला आहे। म्हणजे बेस जर हा घेतला तर या ट्रायंगलची हाईट काय होईल, ही होणार आहे सपोज CP ही काय, या ट्रायंगलची हाईट होईल। आपण येथे बेस BC घेतला त्यामुळे समोरचा व्हर्टेक्स जो आहे त्यामधून टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे ही ट्रायंगलची हाईट AM। आता दुसरा एक ट्रायंगल घेऊ आपण PQR। हा ट्रायंगल घेतला आपण PQR, तर या ट्रायंगलमध्ये एरिया काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, या ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बेस आपण QR घेतला तर हाईट काय घ्यावं लागेल आपल्याला, P व्हर्टेक्समधून टाकलेला या साईडवर परपेंडिक्युलर म्हणजे ही काय होईल, ट्रायंगलची हाईट होईल, बरोबर आहे। सपोज PS, ही PS काय हाईट। आता आपण जर या दोन ट्रायंगलचा रेशो घेतला तर काय होईल, म्हणजे हाफ कॅन्सल होतील, बरोबर आहे। एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे। तर काय होईल, ही साईड काय आहे, हाफ इंटू BC इंटू AM अपॉन हाफ इंटू QR इंटू PS। येथे हाफ कॅन्सल होतील कारण न्यूमरेटरला पण आहेत आणि डिनोमिनेटरला पण आहेत, कॅन्सल झाले। म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला, BC इंटू AM आणि QR इंटू PS। म्हणजे आपण जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतला तर आपल्याला हाफची गरज नाही आहे, फक्त काय बेस आणि हाईट यांचा मल्टिप्लिकेशन, आणि या पण ट्रायंगलचा बेस आणि हाईट यांचा मल्टिप्लिकेशन त्यांचा रेशो आहे तो। जर आपण आता या दोन ट्रायंगलमध्ये आपण बेस समान घेतला म्हणजे इक्वल घेतला, BC आणि QR इक्वल असतील, ही BC आणि QR इक्वल जर असतील तर काय होईल, BC आणि QR इक्वल घेतले म्हणजे हे पण कॅन्सल होतील, म्हणजे काय राहील AM अपॉन PS, म्हणजे AM काय हाईट आणि PS हाईट। म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर त्यांचा बेस इक्वल असेल तर रेशो कसा येईल, फक्त हाईटचा रेशो येणार आहे, बरोबर आहे। जर आपण हाईट इक्वल घेतली, समजा ही AMची लेंथ आणि PSची लेंथ इक्वल असेल म्हणजे AM आणि PS इक्वल असेल तर येथे काय होईल, हे दोन्ही कॅन्सल होतील, AM आणि PS, म्हणजे राहील काय BC अपॉन QR। म्हणजे हाईट जर इक्वल असेल तर एरियाचा रेशो कसा येणार आहे, त्यांचा बेसचा रेशो येणार आहे। आता जर हाईट आणि बेस दोन्ही आपण इक्वल घेतले, हाईट पण इक्वल आणि बेस पण इक्वल, म्हणजे हे काय होईल, सर्व कॅन्सल होईल। म्हणजे काय मिळेल आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR। आपण हाईट पण सेम घेतली आणि बेस पण सेम घेतला तर काय होईल, हे सर्वच कॅन्सल होईल, म्हणजे 1/1। जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर याचा अर्थ काय होईल, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कसे येतील, इक्वल येतील, कॉन्ग्रंट येतील, बरोबर आहे। आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडू। क्वेश्चन नंबर फर्स्ट, येथे बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9,
एका ट्रायंगलचा बेस आपल्याला 9 दिलेला आहे आणि हाईट 5 दिलेली आहे. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आपल्याला 10 दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे 6. फाइंड रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स. तर आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. पहा येथे 2 ट्रायंगल आहेत म्हणून आपण काय करू, फॉर फर्स्ट ट्रायंगल A1 इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल आणि B1 इक्वल टू काय होईल, बेस आपल्याला पहिल्या ट्रायंगलचा किती दिलेला आहे, 9 इक्वल टू 9 आणि H1 इक्वल टू हाईट घेऊ आपण, हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल, हाईट दिलेली आहे 5 हे पहिल्या ट्रायंगलसाठी. सिमिलरली फॉर सेकंड ट्रायंगल एरिया आपण A2 घेऊ, A2 इक्वल टू एरिया, B2 म्हणजे बेस होईल. तो बेस किती दिलेला आपल्याला दुसऱ्या ट्रायंगलचा 10 दिलेला आहे आणि H2 म्हणजे हाईट घेऊ आपण. दुसऱ्या ट्रायंगलची हाईट किती दिली आपल्याला 6. आता वी नो आपल्याला एरियाचा रेशो काढायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे A1 अपॉन A2, हा A1 फर्स्ट ट्रायंगलचा एरिया आणि A2 सेकंड ट्रायंगलचा एरिया, त्यांचा रेशो. त्यामुळे A1 अपॉन A2 आपल्याला काय पाहिजे, आता रेशो घ्यायचा आहे. आपण पाहिलेला आहे A1चा रेशो कसा येईल, B1 इंटू H1 येईल आणि A2चा B2 इंटू H2, बरोबर आहे. कारण ट्रायंगलच्या एरियाचा रेशो असल्यामुळे त्यांच्या बेस आणि हाईटचा मल्टिप्लिकेशन अपॉन दुसऱ्या ट्रायंगलच्या बेस आणि हाईटचा मल्टिप्लिकेशन. तर आता व्हॅल्यू पुट करू आपण. पहा B1ची व्हॅल्यू 9 आहे, H1ची व्हॅल्यू 5 आहे आणि B2ची व्हॅल्यू 10 आहे आणि ही 6 आहे. पहा 5ने कॅन्सल करता येतील, इथे 2 होतील, बरोबर आहे. 3ने कॅन्सल करू आपण तर येथे 2 येतील आणि येथे 3 येतील. म्हणजे काय येईल, 3 अपॉन 2 इंटू 2, 3 अपॉन 2 इंटू 2 म्हणजे 4 होईल, बरोबर आहे. 3 अपॉन 4 यालाच आपण असंही लिहिता येते 3:4. देअरफॉर आपल्याला काय काढायचं आहे, रेशो ऑफ एरियाज. देअरफॉर द रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज 3:4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला फिगरमध्ये BC परपेंडिक्युलर AB दिलेला आहे. पहा BC सेगमेंट ABला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे येथे 90 डिग्रीचा अँगल आहे आणि AD सेगमेंट परपेंडिक्युलर आहे ABला आणि BCची लेंथ आपल्याला 4 दिलेली आहे आणि ADची 8 दिलेली आहे. तर आपल्याला या 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढायचा आहे. पहा हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. पहा या आपण फिगरकडे व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात येते की दोन्ही ट्रायंगलमध्ये AB कॉमन आहे, बरोबर आहे. आपल्याला म्हणजे हा बेस घेता येईल या ट्रायंगलचा तर ही हाईट होईल आणि हा बेस घेतला तर ही हाईट होईल, बरोबर आहे. तर सोल्युशन BC इक्वल टू 4 दिलेलं आहे आपल्याला आणि AD इक्वल टू 8. आपल्याला रेशो काढायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. पहा ABC या ट्रायंगलमध्ये हा बेस घेऊ आपण तर काय होईल, बेस म्हणजे AB आणि हाईट काय होईल BC आणि या ट्रायंगलचा बेस AB इंटू हाईट AD. पहा दोन्ही ठिकाणी AB आहे, कॅन्सल होतील, म्हणजे काय येणार आहे BC अपॉन AD. पहा BC आपल्याला किती दिलेला आहे 4, व्हॅल्यू पुट करू 4. AD आहे 8. पहा म्हणजे काय होईल, कॅन्सल करता येईल, 1/2 होईल. म्हणजे हा रेशो किती आला 1/2. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू हाफ, किंवा आपण असंही लिहू शकतो 1:2. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 3 येथे आपल्याला फिगरमध्ये पी एस परपेंडिक्युलर आर क्यू हा सेगमेंट या आर क्यूला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे. येथे 90चा अँगल आहे. सेगमेंट क्यू टी हा सेगमेंट या पी आरला परपेंडिक्युलर आहे. येथे आपल्याला आर क्यू 6 दिलेली आहे लेंथ, ही आर क्यू 6 आहे, पी एस 6 आहे, ही पण लेंथ 6 आहे, पी आर 12 आहे. पहा पी पासून आर पर्यंत म्हणजे टोटल डिस्टन्स हे किती आहे 12 आहे. तर आपल्याला क्यू टीचं क्यू पासून टी पर्यंत हे डिस्टन्स ही लेंथ किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. क्यू टीची आपल्याला लेंथ काढायची. पहा येथे एक ट्रायंगल आहे पी क्यू आर, बरोबर आहे. म्हणजे या ट्रायंगलमध्ये जर आपण बेस हा घेतला तर हाईट कोणती होईल, कारण या व्हर्टेक्समधून टाकलेला परपेंडिक्युलर या साईडवर म्हणजे ही हाईट होईल, बरोबर आहे. आणि जर आपण बेस हा घेतला तर हाईट ही होईल, बरोबर आहे. आपण दोन्ही प्रकारे एरिया काढू. पहा गिवन आपल्याला काय दिलेलं आहे, आर क्यू 6, पी एस 6, पी आर 12 दिलेले आहे. आपल्याला क्यू टी काढायचं आहे. क्यू टी इक्वल टू हाऊ मेनी. तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर या ट्रायंगलमध्ये आपण बेस हा घेऊ तर काय होईल, हाफ इंटू आपण सेपरेट एरिया काढतो म्हणून हाफ लिहावं लागेल. जर रेशो घेतला तर हाफ लिहायची गरज नाही आपल्याला, कारण हाफ कॅन्सल होतात. पहा पी क्यू आर या ट्रायंगलचा आपण एरिया काढण्यासाठी हाफ इंटू बेस काय आहे आर क्यू किंवा क्यू आर क्यू. हाईट काय घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे ही हाईट घ्यावं लागेल, बरोबर आहे, पी एस. अँड ऑल्सो आपण बेस हा घेतला आहे, हाईट ही घेतली. आता आपण काय करू, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर याच ट्रायंगलचा एरिया काढू, परंतु आपण बेस काय घेऊ, आपण आता पी आर बेस घेऊ. म्हणजे हाफ इंटू पी आर जर बेस घेतला आपण तर हाईट कोणती होईल, क्यू टी होईल इंटू क्यू टी. सपोज 1 नंबर आणि 2 नंबर. पहा हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन इक्वेशनमध्ये लेफ्ट साईड इक्वल आहे, पी क्यू आर, बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. याचा अर्थ काय होईल, म्हणजे ही साईड आणि ही साईड इक्वल असेल, बरोबर आहे. फ्रॉम 1 and 2 म्हणजे फ्रॉम 1 and 2 आपण लिहू शकतो असं. पहा हाफ इंटू आर क्यू इंटू पी एस इक्वल आहे या हाफ इंटू पी आर इंटू क्यू टी. पहा दोन्ही साईडला हाफ आहेत, कॅन्सल होतील. म्हणजे आपल्याला इक्वेशन कसं मिळेल, आपल्याला काय राहील, आर क्यू इंटू पी एस इक्वल टू पी आर इंटू क्यू टी. आपल्याला क्यू टीचंच मेजरमेंट काढायचं आहे. पहा व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आर क्यू आपल्याला किती आहे 6 आहे, व्हॅल्यू पुट करू 6. पी एस 6 आहे, पी आर 12 आहे आणि आपल्याला क्यू टी काढायचं आहे. यावरून क्यू टी काढता येईल, म्हणजे क्यू टी इक्वल टू काय होईल, 6 इंटू 6 काय होतील 36 होतील आणि हे 12 डिव्हिजनमध्ये येतील. म्हणजे काय होईल, ही कॅन्सल केले आपण तर आन्सर येईल 3, बरोबर आहे. 12×36 म्हणजे 3. युनिट काय आपल्याला दिलेलं नाही सेंटीमीटर वगैरे, त्यामुळे 3 युनिट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे फिगरमध्ये आपल्याला ए पी परपेंडिक्युलर बी सी, पहा हा सेगमेंट या बी सीला परपेंडिक्युलर आहे आणि ए डी पॅरलर बी सी, ए डी लाईन या बी सी लाईनला पॅरलल आहे. या दोन लाईन पॅरलल आहेत आणि हा काय आहे परपेंडिक्युलर, म्हणजे पॅरलल लाईनमध्ये हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे काय, हे दोन्ही ट्रायंगल या पॅरलल लाईनमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल लाईज बिटवीन 2 पॅरलल लाईन्स, बरोबर आहे. आणि ए पी काय त्यांची हाईट होणार आहे, म्हणजे या दोन्ही ट्रायंगलची हाईट पण सेम झालेली आहे आणि बेस पण कॉमन आहे बी सी. या ट्रायंगल ए बी सीमध्ये बी सी बेस आहे आणि ट्रायंगल बी सी डीमध्ये पण बी सी बेस आहे. म्हणजे आपल्याला बी सी कॉमन बेस आहे आणि हाईट पण इक्वल आहे, बरोबर आहे. सोल्युशन. पहा फ्रॉम फिगर ट्रायंगल ए बी सी
and triangle BCD have same base that is BC. बरोबर आहे. आपल्याला काय दिलेलं आहे AP and AP perpendicular BC and AD parallel BC. AD parallel BC. त्यामुळे काय होईल दोघांची हाईट सारखीच राहणार आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC and triangle BCD have equal height. हाईट किती येणार आहे दॅट इज AP. APची जी लेंथ असेल तीच त्या दोन ट्रायंगलची हाईट असणार आहे. बरोबर आहे, कारण बेस पण कॉमन आहे आणि ही हाईट पण कॉमन आहे, कारण दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स कधी पण काय असते इक्वल असते. आता या ट्रायंगलची हाईट काय होणार आहे AP होईल. बरोबर आहे, परंतु या पण ट्रायंगलची हाईट किती होणार आहे ही होईल हाईट. ह्या BCD या ट्रायंगलची हाईट ही होईल. बरोबर आहे, परंतु या दोन पॅरलल लाईन असल्यामुळे हे APचं डिस्टन्स आणि याचं डिस्टन्स इक्वल असणार आहे. त्यामुळे दोन्ही ट्रायंगलची हाईट किती येईल APची येणार आहे. आता वी नो आपल्याला रेशिओ काढायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू बेस इंटू हाईट घ्यायचं आपल्याला. BC बेस आहे, हाईट AP आहे. या पण ट्रायंगलचा BC बेस आहे आणि हाईट APच घेणार आपण. AP कॅन्सल, BC कॅन्सल, सर्वच कॅन्सल झालेलं म्हणजे काय येईल 1/1. 1/1 म्हणजे काय 1:1. म्हणजे रेशो कसा आला आपला 1:1 आलेला आहे. म्हणजे आपण काय लिहिणार देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू, कारण याप्रमाणे आपल्याला विचारलं होतं इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1:1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. यामध्ये आपल्याला PQ परपेंडिक्युलर BC दिलेला आहे आणि AD हा सेगमेंट परपेंडिक्युलर आहे BCला, म्हणजे हे दोन परपेंडिक्युलर आहेत. तर आपल्याला हा रेशो काढायचा आहे. यासारखे एकूण 4 प्रश्न आहेत. हा पहिला प्रश्न, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आपल्याला. ट्रायंगल PQB आहे. ट्रायंगल PQB म्हणजे हा ट्रायंगल. या ट्रायंगलचा विचार करा, हा ट्रायंगल, आणि रेशो घ्यायचा आपल्याला PBC. ट्रायंगल कोणता PBC म्हणजे हा मोठा ट्रायंगल एक, हा छोटा ट्रायंगल आणि हा PBC हा ट्रायंगल. या दोन ट्रायंगलमध्ये काय दिसते हाईट्स दोघांची सारखी आहे PQ. बरोबर आहे, दोन्ही ट्रायंगलमध्ये हाईट सेम आहे. म्हणजे आपण काय लिहिणार PQB या ट्रायंगलचा बेस किती येणार आहे QB किंवा BQ. तर हाईट किती येणार आहे PQ. बरोबर आहे, आणि PBC या ट्रायंगलमध्ये बेस किती घेणार आपण BC, आणि हाईट काय घेणार आपण PQच हाईट घेणार. तर PQ कॅन्सल होतील, PQ आणि PQ कॅन्सल, तर काय राहील BQ अपॉन BC. म्हणजे या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती येईल BQ अपॉन BC. आपल्याला या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. ट्रायंगल कोणते आहेत PBC हा ट्रायंगल आणि ABC हा ट्रायंगल. दोन्ही ट्रायंगलमध्ये BC बेस कॉमन आहे. बरोबर आहे, PBC हा BC बेस घेणार आपण आणि ABC हा बेस आपण काय घेणार BCच घेणार. म्हणजे काय येईल बेस BC आणि हाईट काय येईल PBC या ट्रायंगलची हाईट काय होईल PQ. ट्रायंगल ABC हा ट्रायंगल ABC बेस काय BC, तर हाईट काय होणार आहे AD. कारण या ट्रायंगलची हाईट किती आहे AD आहे, पण या छोट्या ट्रायंगलची हाईट PQ आहे, ही AD येईल हाईट. BC आणि BC सेम असल्यामुळे कॅन्सल झालेले आहेत. राहील काय
PQ upon AD. Therefore, area of triangle PBC upon area of triangle ABC equal to PQ upon AD. ट्रायंगल ABC हा मोठा ट्रायंगल आणि आपल्याला ट्रायंगल ADC पहा ADC हा छोटा ट्रायंगल या साईडचा ADC या दोन ट्रायंगलचा रेशो घ्यायचा आपल्याला. पहा ट्रायंगल ABC मध्ये बेस काय होणार आहे BC होईल BC आणि हाईट किती होणार आहे AD अपॉन ADC. आता हा ट्रायंगल ADC या ट्रायंगलमध्ये बेस किती होईल हा एवढाच बेस होईल DC. हाईट किती येणार आहे ही AD हाईट येईल. पहा AD कॅन्सल होतील तर राहील काय BC अपॉन DC. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADC equal to ट्रायंगल ADC. पहा ADC हा ट्रायंगल या ट्रायंगलचा रेशो घ्यायचा आपल्याला एरियाचा या ट्रायंगल बरोबर ट्रायंगल PQC. पहा हा ट्रायंगल PQC आणि हा ADC. तर ADC या ट्रायंगलमध्ये बेस काय घेणार आपण DC बेस घेऊ. तर हाईट किती घ्यावं लागेल AD अपॉन PQC या ट्रायंगलमध्ये आपण बेस किती घेणार हा QC बेस घेणार बरोबर आहे QC आणि हाईट किती घेणार या ट्रायंगलमध्ये हाईट काय होईल PQ होईल. पहा येथे बेस पण सेम नाही आणि हाईट पण सेम नाही आहे त्यामुळे येथे काही कॅन्सल होणार नाही फक्त असंच राहू देऊ आपण आता. Therefore, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इक्वल टू. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.